जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। तुम्हाला हॉरर जॉनर आवडत असेल तर मालिका बघा, हॉरर जॉनर आवडत नसेल तरी मालिका बघा, तुम्हाला जॉनर आवडायला लागेल। सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त आपल्या लाडक्या सन मराठीवर। सन मराठीवरती नवीन मालिका येते तिकडी। या मालिकेतील कलाकार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण त्या मालिकेविषयी जाणून त्याच्या भूमिकेविषयी। येस, माझी नली या नावाची भूमिका मी साकारते आहे। तर ती तिकडी असते आणि तिच्या जन्मापासून ती काय काय त्रास सहन करते हे दाखवलंय। नुसतं एवढंच नाही तर ती त्यांना कशी डिफेन्स करते, तिच्या विरोधात जे बोलतात किंवा जे लोक ही अंधश्रद्धा मानतात त्यांना ती कशी डिफेन्स करते, स्वतःचं मत कसं मांडते, ती अपशकुनी नाही हे कसं सिद्ध करते, हा प्रवास तिथं दाखवलाय। या सगळ्या प्रवासात नलीला जो साथ देतो तो म्हणजे वेद, गावातला जो खोत घराणा त्यातला जो मोठा मुलगा आहे तो वेद खोत। तर त्याला जेव्हा कळतं की गावात नली नावाची मुलगी आहे आणि तिला अपशकुनी मानलं जातं तर त्याला तिच्याविषयी काळजी वाटायला लागते आणि तो तिला सपोर्ट करायला आणि तिला मदत करायला उभा राहतो। सो असं सपोर्ट करणारे कॅरेक्टर आहे तिकडी। ही तिकडी म्हणजे काय आधी सांगतो, तिकडी म्हणजे 3 दिवसानंतर जन्माला येणारी मुलगी आणि अशी अंधश्रद्धा आहे की तिकडी ही अपशकुनी असते, अशी अंधश्रद्धा आहे काही भागांमध्ये। तर त्या अंधश्रद्धेवर प्रहार करणारी ही सिरियल आहे, मनोरंजनाच्या माध्यमातून हॉरर जॉनरची आहे, पण त्यात सगळा मसाला जो सिरियलला लागतो तो आहे, त्यातून या अंधश्रद्धेवर प्रहार केलाय। बाबराव खोत जे कॅरेक्टर होतं तो अंधश्रद्धाळू आहे, गर्विष्ठ आहे, उद्दाम आहे, मुजोर आहे आणि त्याची अशी अंधश्रद्धा आहे की बाबा तिकडे आपल्या घरात नको, कारण आपल्या घराचा सत्यानाश होईल। आणि त्याला जेव्हा कळतं की आपली बायको गोदा ही तिकडी आहे आणि आपल्यापासून लपवून ठेवलं जातं, तेव्हा तो गोदाचा छळ करतो, तिला कोंडून ठेवतो शेतातल्या घरात आणि तिचा खून करतो आणि दुसरं लग्न करतो। त्यानंतर ही गोदा भूत बनून इतर तिकडींचं कसं संरक्षण करते आणि ही अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून कसे प्रयत्न करते त्याची ही कथा। तिकडीविषयी तुम्हाला कधी कळलं, म्हणजे जेव्हा स्क्रिप्ट आलं तेव्हा की त्या अगोदरही माहिती? नाही, मला या सिरियलची ऑफर आली त्यानंतर मला हे कळलं की अशी एक अंधश्रद्धा आहे। आपल्याकडे अगणित अंधश्रद्धा आहे, त्यामुळे बऱ्याच अंधश्रद्धा आपल्याला माहित नसतं। त्यातली एक अंधश्रद्धा होती जी मला माहित नव्हती, ती मला माहिती झाली। नंतर मी शोध घेतल्यानंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आहे आमच्या भागात, ती आहे अंधश्रद्धा। अच्छा, हे कॅरेक्टर सिलेक्ट करताना किंवा तुम्ही चूज केलं कशासाठी, काय होतं मोठं? तर मला व्हेरिएशन्स, मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात। म्हणजे पूर्वी मी भूमिका केली नव्हती तशा पद्धतीची भूमिका आता आली तर करायला आवडते। आता याच्या पूर्वी माझी सिरियल आली होती सिंधुताई माझी बाई। त्या सिंधुताईंचे वडील ज्यांनी सिंधुताईंना घडवलं त्या वडिलांचा जो तुकाराम महाराजांचा भक्त असतो, जो माळकरी असतो, सज्जन सरळ मार्गी असतो आणि स्वतःच्या मुलीच्या शिक्षणासाठी तो वाटेल ते करतो, ती घरदार विकतो, शेती विकतो, कपल्लक होतो, कोठ्यात राहतो, पण मुलीला शिकवतो आणि तिला सिंधुताई बनवतो। अशा बापाची एक भूमिका केल्यानंतर मी जरा एक भूमिका आता शोधत होतो आणि मला फोन आला आणि म्हटलं नक्की मला आता सोशिक हळवा बाप अशी भूमिका असणार। तर एकदम मला कळलं की नाही, विलन करतोय। मी लगेच भूमिका घेतली की विलन। दुसरी अशी गोष्ट आहे की सिरियलमध्ये माझ्या वयाच्या पुरुष कलावंतांना असे रोल ताकदीचे मिळत नाहीत जे मला मिळाले। माझ्या वयाच्या पुरुष कलावंतांना शक्य, सिरियल हे माध्यम स्त्रियांचं आहे, हिरोईनच्या भोवती फिरणारी कथा असते काय सिरियलमध्ये। दुसरी गोष्ट, हिरोईनची सासू ही महत्वाची असते, आई महत्वाची असते, भाऊजाई महत्वाची असते, नणंद महत्वाची असते आणि हिरो महत्वाचा असतो। बाकी माझ्यासारखे पुरुष कलावंत फक्त असे चवीपुरते असतात, म्हणजे तो बायकोच्या ऐकण्यात असतो, सासूच्या ऐकण्यात असतो आणि सुनेला मदत करू शकत नाही असा तो असतो। तर मला तशा भूमिका नाही मिळाल्या, मला खूप वेगळ्या भूमिका मिळाल्या, ज्या प्रॉमिनंट कॅरेक्टर त्या सिरियल मधलं, त्या कथानकातलं अतिशय महत्वाचा भाग असेल। माझ्या नवऱ्याची बायको मधला तो शिरीष दादा असेल, बहिणीच्या पाठीशी उभा राहणारा, मुलगी झाली मधला तो पहिला एक बाप जो मुलीचा तिरस्कार करतो आणि नंतर मुलीला स्वीकारतो आणि मुलीवर जीवापाड प्रेम करणारा बाप, सिंधुताई मधला जो रिअल लाईफ कॅरेक्टर मी जे केलं ते, आणि हा विलन, अशा खूप वेगवेगळ्या भूमिका मला करायला मिळाल्या। तर ते मला खूप छान वाटतं आणि सिरियल मध्ये आपल्या वयाच्या पुरुष कलावंतांना अशी भूमिका मिळतात। ही सिरियल अंधश्रद्धेच्या विरोधातच आहे पण मनोरंजन करणारी आहे। सगळ्या फॉलोअर्सना सांगेन नक्की बघा, तुम्ही माझ्या सगळ्या सिरियल बघतातच, माझं जे काही असेल ते आवर्जून बघतात
आवडीने बघतात तशी ही सिरियल ते बघतच असणार, ते बघत राहणार आहेत.